नमस्कार. IBN लोकमतच्या या खास कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. मी आहे भारती विद्यापीठात आणि माझ्या सोबत आहेत डॉक्टर पतंगराव कदम. पतंगरावांना आपण महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून नेहमी ओळखतो. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारात नेहमी त्यांचं नाव घेतलं जातं. पण या क्षणाला ते आहेत भारती विद्यापीठाचे कुलपती आणि संस्थापक. त्यांचं सगळ्यात मोठं काम आयुष्यातलं कोणतं असेल तर हे भारती विद्यापीठ आहे आणि भारती विद्यापीठ आता 50व्या वर्षात पदार्पण करते. पतंगराव, तुमचं मनापासून अभिनंदन. राजकारण व्हायचं ते हो, राजकारणात जे काय घडायचं ते घडतं. राजकारण होतात जातात, सरकार येतात जातात, पण जे टिकणारं काम आहे ते हे तुमचं काम आहे. मनापासून तुमचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. मला सांगा, भारती विद्यापीठ एकेकाळी तुमचं स्वप्न होतं की हे विद्यापीठ व्हावं, युनिव्हर्सिटी व्हावी, आणि आज हे डीम युनिव्हर्सिटी झालेली आहे. मला सांगा, या विद्यापीठाचा व्याप केवढा आहे? निखिलजी, महाराष्ट्रात नेते यायचे आणि सांगायचे की महाराष्ट्रात अकॅडमी आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पण अकॅडमीत महाराष्ट्र नाही. का नाही तर विचार केल्यानंतर असं वाटायला लागलं त्या वयात, ज्यावेळेला फक्त मी मॅट्रिक आणि TD होतो, टीचिंग डिप्लोमा, की आपली मुलं शहरातली आणि विशेषतः ग्रामीण भागातली इंग्रजी गणितामध्ये कमी पडतात आणि ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं, कसं करायचं कळत नव्हतं, समजत नव्हतं. आणि पुन्हा निर्धार केला, एक आपण संस्था निर्माण केली पाहिजे. आणि सुरुवातीला 11 रुपये देणे 11 लोक मिळत नव्हते. अशा वयाच्या 18 वर्षी 10 मे 64ला ही संस्था काही शिक्षकांना गोळा करून स्थापन केली. एक वर्षावर फक्त गणिताच्याच परीक्षा गेल्या. राहळकर मंदिरमध्ये, कसबा पेठेमध्ये नाभिक समाजाचं मंदिर, वर्षभर तिथं. त्याच्यानंतर आम्ही न्यू इंग्लिश स्कूल, टिळकांनी जी काढलेली शाळा आहे डेक्कन सोसायटीची, त्याच्या बोळामध्ये मातंग समाजाच्या एका छोट्याशा ह्याच्यावरती एक कॉन्ट्रॅक्टरला 6,000 रुपये ॲडव्हान्स देऊन जागा घेतली. 10 बाय 10च्या खोलीत मी राहत होतो आणि 10 बाय 20च्या वेळेला आमचं ऑफिस, संस्थापक, सेक्रेटरी, क्लार्क अशा कामाला मी सुरुवात केली 65ला. आणि संबंध महाराष्ट्रभर गणित इंग्रजीच्या परीक्षेची सुरुवात केली. शंकरराव काळेंची कैलासवासी मला आठवण येते आणि बाळासाहेब विखे यांनी पहिलं नगर जिल्हा परिषदेनं सर्क्युलर काढलं की या परीक्षेला आम्ही अभ्यासक्रम तयार केले. 3 रुपये दिला काही शिक्षक सदस्य व्हायचा. अशा पद्धतीनं या कामाची सुरुवात झाली. म्हणजे गणित इंग्रजीच्या परीक्षेचे पहिला टप्पा क्लासेस, ते क्लासेस त्या शाळेतच व्हायचे. त्यांच्या परीक्षांना अभ्यासक्रम आम्ही घ्यायचो, त्याचा निकाल लावल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट द्यायचो. मी तुमचा प्रवास कसा झाला याकडे येणार आहे, पण मला आधी सांगा की जी संस्था तुम्ही 64 साली सुरू केलीत गणित इंग्रजीच्या परीक्षेसाठी, तिचा आता व्याप केवढा मोठा आहे? किती विद्यार्थी आहेत, किती महाविद्यालय आहेत, किती प्राध्यापक आहेत? व्याप आता असा मोठा झाला आहे निखिलजी की पहिल्यांदा शंकरराव मोरे नावाचा हायस्कूल आम्ही सुरू केला 68ला. आणि शाळा सुरू केल्यानंतर झोपडपट्टीतली मुलं आणि पुन्हा पौडफाट्याच्या पुढं एकही घर नव्हतं, फक्त एक माजी सैनिक कॉलनी, त्याच्या शेजारी आम्ही ही शाळा सुरू केली. आणि ह्या शाळेमध्ये पहिल्यांदा 36 विद्यार्थी होती, आता 10,000च्या वरती विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 10,000च्या वरती शाळेमध्ये मुलं आहेत. त्याच्यानंतर आम्ही पुढं महाराष्ट्र सरकारनं विद्यापीठांचा कायदा बदलला आणि पदवीधरमधून, संस्थामधून, प्रिन्सिपॉलमधून असे युनिव्हर्सिटी लोक निवडून जाऊ लागले. पुणे विद्यापीठाची त्यावेळा एरिया अशी होती, पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार अशा जिल्ह्यामधून मी पदवीधरमधून उभा राहिलो. सेनेटवर निवडून आलो आणि असं 4 वेळा निवडून आलो आणि 4 वेळा मॅनेजमेंट काउन्सिलवर पुणे विद्यापीठाच्या गेलो. आणि विद्यापीठ काय परिस्थिती, ज्या विद्यापीठाकडं बघायची आमची आल्यानंतर पुण्यात हिंमत नव्हती, त्या विद्यापीठामध्ये कारभारी मंडळात जाऊन मी बसलो. आणि 78 साली 3 कॉलेजं काढली. एक आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज काढलं, लॉ कॉलेज काढलं आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट काढली. इथं फक्त पुणे विद्यापीठात एकच मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट होती, DE सोसायटी. डॉक्टर शेजवलकर त्याचे डायरेक्टर होते. आमची दुसरी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 78ला निघाली. असं हायर एज्युकेशनमध्ये आम्ही आलो. हे सगळं बरोबर आहे, ही सगळी कॉलेजं तुम्ही काढलीत.
पण आज मी असं ऐकलंय की या संस्थेमध्ये म्हणजे तुमच्या सगळ्या विद्यापीठात मिळून मुंबईत संस्था आहे, पुण्यामध्ये संस्था दिल्लीत आहे, दिल्लीत आहे, दुबईला आहे. या सगळ्या विद्यापीठात मिळून किती विद्यार्थी आहेत? साधारण 2.5 लाख विद्यार्थी इंटरनल आहेत. 2.5 लाख विद्यार्थी ते शिकतात. हा, आणि प्राध्यापक किती आहेत? साधारण 10,000 प्राध्यापक आहेत. 10,000 प्राध्यापक आहेत आणि 2.5 लाख विद्यार्थी शिकतात. पतंगराव, याचा अर्थ एक मोठं साम्राज्य तुम्ही या निमित्ताने उभं केलंय. मला सांगा, ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय हे आधी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा, आणि देशामध्ये अशा किती डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत? डीम्ड युनिव्हर्सिटीची कन्सेप्ट अशी आहे, गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या कायद्यामध्ये UGCच्या ॲक्टमध्ये ज्या एक्सलंट ज्या संस्थांचा उत्तम आहे त्यांनी अर्ज करायचा असतो पहिल्यांदा गव्हर्मेंट ऑफ इंडियाला. गव्हर्मेंट ऑफ इंडिया तो UGCला पाठवतं. UGC एक कमिटी नेमते तज्ज्ञांची, आणि आमच्याकडं 16 लोक आले होते त्यावेळेला 96 साली, आणि त्या कमिटीचा रिपोर्ट UGCला जातो, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनला, आणि शेवटी फायनल जातं नोटिफिकेशनला गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडं, HRD मिनिस्टरकडं. आमच्या सगळ्या प्राध्यापकांचा विरोध होता, कारण आम्ही सगळे पुणे विद्यापीठात होतो, की पुणे विद्यापीठाचं एवढं मोठं नाव आहे आणि आपण काय उद्योग चालवला आहे. पण माझं सुरुवातपासून छोट्या गोष्टी करायच्या नाहीत, मोठा विचार करायचा, ध्येयवादानं काम करायचं, आणि त्या पद्धतीनं भान ठेवून योजना आखायच्या आणि बेभान होऊन त्या राबवायच्या. या पद्धतीने मी काम करत गेलो. कारण ज्यावेळा आम्ही 18व्या वर्षी रजिस्टर ज्यावेळा घटना केली त्यावेळेला नव्हतं एक दिवस या संस्थेचं विद्यापीठ होईल असं तुम्ही 18व्या वर्षी लिहिलं आमच्या ह्याच्यामध्ये, की एक दिवस या संस्थेचं विद्यापीठ होईल. त्यावेळेला माझी टिंगल टवाळी झाली, लोक हसायला लागले. मॅट्रिक आणि कुठं सुरू केली संस्था? सदाशिव पेठेत. आणि तिथं एक मुलगा येतो मॅट्रिक TTचा 10x10 संस्था सुरू करतो, विद्यापीठाच्या भूमिका मांडतो. राष्ट्रीय एकात्मतेची चर्चा होते फार, पण इथं खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्माचे लोक एका कुटुंबासारखे राहतात. आणि त्यामुळं इथं गेल्या 49 वर्षात कधी खुट्ट वाजलं नाही. 2,500 मुली आपल्या कॅम्पसमध्ये आहेत. सरकारमध्ये आम्हाला रॅगिंगचा कायदा करायला लागतो, इथं काही कधी खुट्ट वाजलेलं ते कधी रॅगिंग झालं? कधीच एकदा सुद्धा नाही. तर अशा पद्धतीनं ही कमिटी आली. त्याचाही मोठा किस्सा गमतीदार आहे. शिवराज पाटलाच्या इलेक्शनला नरशिवराव येणार होते. मी म्हटलं दादाजी, आम्ही त्यांना दादाजी म्हणत होतो, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर मी यांना म्हटले सर्किट हाऊसला, आणि त्याप्रमाणे त्यांनी सूचना दिल्या होत्या. पोलिसांचा गराडा होता. मी गेलो तर बसले होते एका रूममध्ये लुंगी लावून वगैरे. मला म्हटले काय तुझं काय काय तुला बोलायचं आहे, काय आलं आहे? तर म्हटलं माझी एक फाईल आहे म्हणली, ती तुमच्याकडे आली आहे का बघा का काय. म्हणजे 5 वर्षात तुझी कुठली फाईल आली, आता कुठली आली? इलेक्शनचाच काळ होता ना. त्यांनी बेल वाजवला आणि PAला बोलवलं. म्हणजे पतंगराव कदमाची भारतीय विद्यापीठाची काय फाईल आहे का? ते खांडेकरनं फाईल दिली होती. खांडेकर त्यांचे सेक्रेटरी होते. त्यांनी फाईल तिथे ते आले नव्हते, पण बरोबर दौऱ्यात फाईल दिली होती. पद्धत असते ना, मंत्र्याच्या फाईली दौऱ्यात जातात काही अर्जंट असल्या तर. आणि तिथं त्यांनी फाईल मागवली, आणि माझ्या फाईलवर युनिव्हर्सिटीच्या लातूरच्या सर्किट हाऊसवर सही झाली. आणि तेव्हापासून हे डीम विद्यापीठ झालं. मला सांगा, नरसिंहरावांची नात सुद्धा इथे शिकायला होती? हा. त्या आमच्या हॉस्टेलमध्ये दिवसातून 2दा जेवण मिळायचं. आमटी आणि भाकरी. आमटीत खाली बघितले की वरचं आडं दिसायचं. अशी आमटी. लहान होतो, किरकोळ होतो, अगदी बारीक होतो. मोठ्यात बसल्यापासून जरा जाडजूड झालोय.